नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. हा खूप जुना गेम आहे गोटीचा. बघा, एक गोटी ठेवायची असते याच्यामध्ये. तर बरोबर एक गोटी मी ठेवायला शिकलो आहे यूट्यूबवरच्या व्हिडिओज बघून. म्हणजे बघा ना, कुठेही गेलो तरी आपल्याला यूट्यूब खूप उपयोगाचं आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी दुपार झाली, दुपारचे वाजले 1:30 आणि आपला व्लॉग आत्ताच अर्ध्या तासापूर्वी आला. बरोबर 1 वाजता आपला व्लॉग येतो आणि मम्मीकडे जेवायला बसले. आणि मम्मीला बोललोय की आता मला पण जेवायला वाढ, कारण मला आता दुकानावरती सामान द्यायला जायचं आहे. तर मी थोड्या वेळास दुकानावरती सामान द्यायला जाणार. आपले गप्पीच बघा मस्त आहे की आराम करतायत, पण खाली आहे ना खूप ह्याच्या परत गाळ साठलाय. 2 दिवस पण नाही झाले, 2 आणि लगेच गाळ साठला ह्याच्या खाली. बघा ना, म्हणजे मी खायला टाकतो ना, मला वाटतं त्याची क्वांटिटी कमी केली पाहिजे. आणि बघा Insta 360, माझी सेल्फी स्टिक, इन्व्हिजिबल स्टिक सगळं हे असंच पडलं. हे मला क्लीन करायला लागेल, आवरायला लागेल. आवरू थोड्या वेळाने. आणि आंबे बघू आपले किती झालेत तयार. काहे खटा ऐसे चुलबुल से बुल. हो भाई बघा, नरम नरम लागतायत रे. पिकले तर नसतील ना? अरे हापूस एकदम असं नरम नरम लागतोय. मला तर वाटत अजून पिकला असेल. खराब झाला यार, शीट यार, एक खराब झाला. याला काढायला लागेल ना, तर बाकीचे आंबे पण खराब करेल. हा बघा, एक खराब झाला यार. शी मम्मी, एक आंबा खराब झाला. काय माहिती, फेकून देऊ ना? आता बाकीचे आंबे पण खराब होतील. ते आंबे आहेत ना, तो आता एक दाखवलंच ना मला, तो हे खराब झालाय. तर ते उगाच बाकीचे पण खराब होतील. जर सगळे बाकीच्या बॉक्स मधले पण आंबे जरा चेक कर. हा, थांब मी चेक करून घेतो. आपल्याला बाकीचे आंबे पण चेक करायला लागतील, कारण हीट एवढी आहे ना, तर बाकीचे पण बहुतेक खराब व्हायचे चान्सेस आहेत. तर व्यवस्थित मी चेक करतो, खराब असेल ते बाजूला करतो. मला असं वाटतं की आता हे पिकत चाललेत खूप फास्ट, कारण आपण ते पेंड्यामध्ये ठेवलेत ना त्याच्यामुळे. आणि हीट पण बाहेर खूप आहे, त्यामुळे मला असं वाटतं ते जास्त ओव्हर पिकतायत. तर आपण बघूया, जे असे नरम नरम लागत असेल ते कापून बघूया आपण, कसे म्हणजे गोड आहेत का काय ते आपल्याला समजेल एक आंबा कापल्यानंतर. पहिले मी बघतो, पहिले चेक करतो. थांबा, कशा मम्मीने आपला फिश पॉटचा बॉक्स मध्ये ठेवलाय या आंब्यांना. बघा, कारण हा पिकत आलाय. हा कापल्यावर आपल्याला कळेल हा गोड आहे का काय. करत होतो, पण इथे खूप हॉलमध्ये गरम होतंय. तर हा कूलर मध्ये आपण आता बर्फाचं पाणी टाकून घेऊया, म्हणजे हॉलमध्ये ना थोडं थंड वाटेल यार. हॉलमध्ये खूपच गरम होतंय. तू बोलते मी पिकला नाही, पण आबा पिकायच्या आधीच मग कसं हे झालं. तो आपटलाय, गरमी नाही झालाय तो. हा का? तरी पण एक आंबा पिकायचा म्हटलं तर आंब्याला वास येतो. ह्याचा एक साइड कापून तर बघ, कापाचा ते एक साइडने बघू ना आपल्याला गोड आहे का काय समजेल. मग कापा घेतला तो थोडा वरून, जास्त पिकलेला ना त्याचा, गोड आहे का. आमचा आंबा गोड. हे बघा, मम्मीने वाढल्या जेवायला चपाती, वाटाण्याची भाजी आणि मुरांबा. मित्रांनो, माझं जेवण झालंय. आणि हा बघा ना, हा लगदा बनवलेला ना मी, तर हा थोडा हे राहिलाय, जाड राहिला. ह्याला आपल्याला अजून आहे ना पातळ करायला लागेल. अजून एकदा मिक्सरमध्ये याला ग्राइंड करायला लागेल फेविकॉल टाकून. हे बघा, हे जरा असं मोठे मोठे कागद राहिले. हा नीट व्यवस्थित झाला नाही. हा बघा, हा नीट व्यवस्थित झाला नाही, त्याच्यामुळे त्याला परत एकदा ग्राइंड करूया आपण. तर मी आता निघतोय शॉपवरती सामान द्यायला. स्टोअरवर सामान देऊन आल्यावर तुम्हाला भेटतो. मित्रांनो, फायनली मी आता घरी आलोय सगळं सामान देऊन. आई साहेब, काय ऊन आहे बाहेर, म्हणजे अंग आहे ना अक्षरशः तापत होतं, चटके बसवत होते उन्हाचे. आणि त्यामध्ये हेल्मेट घातलं, तर हेल्मेटमुळे तर अजून डोकं गरम झालेलं. काय वडापाव घेऊन येऊ? कुठून? मात्रे वडापाव? चालेल. मित्रांनो बघा, घरी आल्या मम्मीने परत पाठवलं आता वडापाव आणायला. मित्रांनो, आता मी वडापाव आणायला चाललोय. चला. आणि हे आपले गप्पीस, खाली सँड टाकायचं यार मला, आणि फिल्टर लावायचं यार. फायनली आपल्या 5ची गाड्या आलेल्या तिकडे, तुम्ही बघू शकता. पण मी आज पण येणार ती म्हणजे आपली ॲक्सेस बरी पडते हो, सगळीकडे न्यायला यायला जायला. अचानक क्लायमेट कसं आले. फायनली जस्ट घरी आलो वडापाव. आणि भाई बाहेर पावसाचं वातावरण झालं. मला वाटतं आज 100% पाऊस पडणार आहे. अरे वाराच्या लेवलला सुटला नाही बघा, फुल खतरनाक. तर मला असं वाटतंय की आज पाऊस पडणार आहे 100%. भाई बाहेर वादळ बघितलं का? बघायला. आणि ठीक आहे, पाऊस पडत होते काल. हा, म्हणून तर वडापाव आणलेत. पाऊस पडेल म्हणून. आता तुम्हाला खिडकीतून दाखवतोय बघा, हवा कसले सुटले, खतरनाक भाई. बस हा, माझ्यासोबत नाही खाणार, पप्पांसोबत खायला पाहिजे तुला. हा, पप्पांसोबत बसायला पाहिजे तुला वडापाव खायला. पण मुलासोबत वडापाव नको खायला तुला मम्मी. हा, मी बाहेर वडापाव घेऊन आलो की मम्मी आणि मी एकत्र वडापाव खाऊ. मम्मीने इकडनं वडा उचलून आणि आतमध्ये जाऊन बेडरूम मध्ये बसली पप्पांसोबत वडापाव खायला. म्हणजे हे तो मेरी इन्सल्ट आहे भाई. मम्मी, हे वहिनीचं पार्सल आलंय, जरा याच्यावरचं नाव वाच ना काय.
याच्यावरचं जरा नाव वाच ना काय. हा तिच्या तू आता हे मला बघ, दिसत इथे पण इथे नाही. इथे इथे वरती हे बघ, इथे इथे हा प्रार्थना मोरे. कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मी माउंट बघा कुठला वापरला चेस्ट माउंट. इकडे आता फोन अडकूया आणि आता ह्याच्यावर स्विच होऊया. चला तर मित्रांनो पहिला हा एरिया थोडा पण ह्याला सगळं इकडे टाकूया. पुरी विरी हे सगळं साईडला करूया आपण. मम्मीने अजून किचन आवरला नाही. आता मला असं बघितलं परत ओरडणार आहे. इकडे तर आपण आपला मिक्सर ठेवूया. आपला मिक्सर इकडे आलेला आहे अशा प्रकारे. चालू केलं. 3, 2, 1 गो. मित्रांनो फायनली आपली कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो किती थिक आणि घट्ट कोल्ड कॉफी झाली असली बघा. आता याला आपण ग्लासमध्ये पोर करून घेऊया. मित्रांनो फायनली आपली कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे बघा. बनवली पण बिचारा मम्मीला सगळं आवरायला लागते ओटा. सॉरी यार मम्मी. मम्मी मम्मी हे मम्मी सॉरी या. मम्मी सॉरी या. सॉरी या माझ्यामुळे तुला सगळं आवरायला लागते. आवरायच लागतो रोज. सॉरी या मम्मी. एक एक चमचा वाटी लोटी सगळं काढून ठेवता. सॉरी यार मम्मी. सॉरी यार मम्मी. सॉरी ना. अरे हो ना. मित्रांनो आता मी खाली आलो आणि सगळी मुलं खेळतात इकडे. तर माझ्या मागे लागलेत कधीपासून की ब्लॉग बनव आमच्यासोबत. करणार व्हिडिओ करणार. आता तेच करायला आलोय. त्यांच्यासोबत एक व्हिडिओ करतो थांबा. आपले मस्तपैकी शॉर्ट्स मित्रांमुळे आपल्याला भेटलेले आहेत भरपूर सारे. थँक्यू. तर चला आता मी चाललोय घरी. खेळा तुम्ही खेळा. काय बोलो. चला बाय. स्टंप अडकला गाडी खाली. चला मित्रांनो फायनली घरी आलोय खेळून. त्या मुलांमध्ये क्रिकेट खेळून खूप मजा आली. खूप दिवसांनी खेळलो आणि भरपूर सारे शॉर्ट्स व्हिडिओज पण बनवले आणि नॉर्मल ब्लॉग पण त्याच्यासोबत केला. तर मजा आली. तर मित्रांनो आता घरी आलो आणि आपण तो काल आपण जो भिजत ठेवलेला आपण जो लगदा आहे तो पूर्ण हे झाला पण तो थोडा जाडा राहिला आहे. तो आता पुन्हा एकदा आपण तो बारीक करून घेणार आहे पूर्ण त्याला. आता मी परत त्याला मिक्सरला लावतोय. हे बघा आता मी परत त्याला मिक्सरला लावतोय पूर्ण. हा लगदा आहे ना खूप जाड झालेला. थोडा बारीक करून घेतो मी त्याला. फायनली मी पूर्ण लगदा महाराष्ट्राच्या नकाशावरती लावून घेतलं. हे बघा कसं दिसतंय पूर्णपणे. हे जसं 3D दाखवण्याचा प्रयत्न केला आपण आणि ह्याला चांगला कलर होईल. हे सुकेल ना चांगलं त्यानंतर याच्यावरती आपण कलर करूया मस्तपैकी या शेडमध्ये ग्रीनमध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.